ताई पटपट चला बरं, उशीर उराला आपल्याला. ब्युटी पार्लरमध्ये लस टाइम झाला बापा. सुरेखा ताई बी ना लय टाइमपास करते. हे क्रीम घ्या, ते क्रीम घ्या, साडी घ्या, हे घ्या, ते घ्या. बापा रे, काही घेऊनच घ्या म्हणते. आता बहिणा सांगते बी अशी की घ्यास वाटते आपल्याला काही ना काही नाही. हो ना ताई, पण आपल्याला किती लेट होऊन गेलं. आणि त्या ताईजवळच्या क्रीमा बी काही चांगल्या नाही राहत म्हटलं. मागच्या बारीची कशी क्रीम निघाली होती माहिती आहे तुम्हाला. तरी आपण क्रीम घेतलीच त्याच्यापासून नाही. बहिणा बोलतेस तशी ना ते. टायमावर आपल्याला काही सुचतही नाही, घेऊनच घेतो आपण. हो ना ताई, यालाच तर बिझनेस म्हणतात. मग आपली वस्तू कशी बी असो, पण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जर चांगली केली ना तर कोणतीही वस्तू कटते नाही. मग नाही तर काय माहिती. पाय बरं, आपण क्रीम घेतलीस ना विकत, ते बोलतच तशी होती. मी स्वतः ही क्रीम वापरतो, असं तसं, लय चांगली आहे, तुम्ही लावून पहा. फरक नाही पडला तर मला सांगा. कशी बोलते रे. मग नाही तर काय. पण मी काय म्हणतो ताई, आता पहिले सांगू नका आपण एवढं सारं सामान घेतलं म्हणून त्या ताईपासून. हो ना नाही बी, आता बाई नाही सांगा लागत. आता पा डबल उधारी झाली त्या ताईची. हो बहिणा, डबल तिची उधारी झाली म्हटलं आता आपल्यावर. काय म्हटलं, मागच्या उधारीचे पैसे देऊन देतो आणि तिची उधारी खतम करतो. पण कायचं काही, मागच्या वेळेचे पैसे दिले आणि आता डबल पैसे झाले आपल्यावर. उधारी तिची खतमच नाही झाली. हो ना ताई, सामान घ्यायला नव्हतं पाहिजे आपण तरी घेतलं. मग नाही तर काय माहिती. तसं बी उधारीत म्हटलं ना माणूस घेतेच सामान. पण उधारी आता काय झालं बापा, पैसे तर द्यास लागतात ना. तेव्हा नाही समजत ना घ्यायच्या वेळेस. पैसे भरायच्या वेळेस समजते नाही. मग नाही तर काय, उधारी घ्यायच्या वेळेस काही नाही वाटत, पण भरायच्या वेळेस मग असं वाटतं की फालतू घेतलं. चला माहिती आहे आपण. हो चल नाही बी कंचनच्या इथं. मग तिच्यासोबत बोलायला नाही भेटन आपल्याला. तसंही घरचं लय वेळचं निघालेलो आपण. आता बाई म्हणून एवढा उशीर लावला. म्हणून म्हणतो चला लवकर. हो चल. आता नाही बाई, कुठं चालल्या हो दोघी जणी. त्या घाईत दिसू राहिल्या. अरे शांता काकू, आम्ही कंचनला भेटायला चाललो म्हटलं. हो का, हो कंचनला भेटायला चालल्या का. हो आली न ते तिच्या माहेराहून, तर या म्हटलं तिला भेटून. हो हो जा जा जा, तिला भेटायला जा. तुम्ही गेलता का काकू भेटायला कंचनले. हो नाही बाई, ते आली ना तेव्हा लगेच गेली होती तिला भेटायला. मी गेलीच नाही. हो आठवण काढत होती ते तुझी. तसं तर काही आमचं घराच्या बाहेर निघणं होत नाही. मी म्हटलं आता निघालो तर चला भेटून येऊ कंचनले. कुठं गेल्या होत्या. कुठं नाही, ब्युटी पार्लरमध्ये गेलो होतो. आता म्हटलं लगे आत कंचनले बी भेटून घ्या. ब्युटी पार्लरमध्ये गेलताय का व. सुरेखा आहे का ब्युटी पार्लरमध्ये. हो आहे ना. मासुनीले जायचं होतं ब्युटी पार्लरमध्ये. त्या दिवशी ते गेली होती तर सुरेखाचं ब्युटी पार्लरच बंद होतं, घरीच नव्हती ते. आहेत ना त्या ताई. मग घेऊन जावं लागेल प्रियंकाले ब्युटी पार्लरले. घेऊन जा, जास्त आता काही गर्दी नाही आहे ब्युटी पार्लरमध्ये. पण तरी बी टाइमपास होते हो बाई. काकू जासान थोडा टाइम काढूनच जासान त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये. हो माय बाई, मारे क्रीमा दाखवत राहते. हे क्रीम घ्या, ते क्रीम घ्या, ही साडी घ्या, ते साडी घ्या. साड्याचा बी माल आला असेल ना रक्षाबंधनच्या ना तरीच्या दुकानात. हो हो, साड्याचा माल बी आला. शांता काकू एकदम खास खास साड्या आल्या. सुरेखा ताईजवळ विकाले. तुमच्यासाठी आणि प्रियंकासाठी एक एक साडी घेऊन घ्या. रक्षाबंधन निमित्तानं साड्या घेणं होते, नाही तशात आपण काही साड्या घेत नाही. हो व पाहतो ना. तशी पैसे का आताच द्या लागतात तिले, उधारीत घेतो मी. हो माय बाई, उधारीत असलं तर घेणं होऊन जाते. थोडे थोडे पैसे करून दिल्या जातात. उधारीचं एक आहे बाई. आपल्याला 2 साड्या घ्यायच्या असल्या ना आपण 4 साड्या घेतो नाही का. हो ना बाई, तुम्ही ना बी घेतल्या वाटते. दाखवा ना साड्या का. दाखव ना आनंदी. शांता काकू साडी दाखव. बापा ताई, मी कशी दाखवू साड्या. साडी तर तुमच्याजवळ आहे ना. आता माहिती आहे आनंदी, साड्याची थैली का तुला घेतलीच नाही का व. नाही बाई ताई, मला वाटलं तुम्ही नाही घेतली का. तुम्ही ना बी नाही घेतली का. नाही. माय माय माय, त्या ब्युटी पार्लरमध्येच राहिली हो ताई साड्याची थैली. आता हो माय बाई. आता माय बाई, पहिलेच कंचनच्या इथं जायला उशीर उरायला आणि आपण साड्याची थैली त्या सुरेखा ताईच्या ब्युटी पार्लरमध्येच भुललो बापा. आता काय करता. पण बहिणा तिथं असली बी पाहिजे ना. कोणा नेली असेल तर. साड्याची थैली ब्युटी पार्लरमध्येच विसरल्या का व. हो ना शांता काकू. कोण नेली का काय माहित थैली आमची आता. नाही हो, कोणी नाही नेत. इथं लय वेळा सामान विसरलेली आहे तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये. सुरेखाला दिसली ना तर सुरेखा उचलून ठेवून देते. पण आता आम्हाला उशीर उरायला. आता डबल सुरेखा ताईच्या पार्लरमध्ये जाणं आणि येणं, मग किती उशीर होऊन जाईल. कंचनले भेटायला जाणं नाही, मग आमचं आम्हाला शिदा घरी जावं लागेल. हो ना माय बाई, पहिलेच तर उशीर उरायला. काळजी नका करू, मला जायचं आहे ब्युटी पार्लरमध्ये. तर मी तुमची साड्याची थैली घेऊन घेईन आणि तुम्हाला तुमच्या घरी आणून देऊन देईन. पण शांता काकू, आमच्या सासूसमोर आम्हाला साड्याची थैली नका देसान. आम्ही ना आमच्या सासूच्या लपून साड्या घेतल्या बरं. आमची सासू आम्हाला उधारी करायला मना करते. माहीत आहे मला. तुमच्या सासूच्या लपून देईन, ठीक आहे. पण असन ना तिथं साड्या. काही काळजी नका करू तुम्ही, असन तिथं. पहा बरं काकू, आमच्याच्यानं किती त्रास उराला तुम्हाला. याच्यात काय त्रासाची गोष्ट व. तशी मी चाललीच होती सुरेखाच्या ब्युटी पार्लरमध्ये, तर तुमच्या साड्या बी घेऊन घेईन. काकू जर आम्हाला घाई नसती ना तर आम्ही साड्या घेऊनच घेतल्या असत्या जाऊन आमच्या. आम्ही घाईत आहोत सध्या. कंचन वाट पाहत असन आमची. पाय हो माय, वाट पाहत असन. याच्याहून मला आता एक गोष्ट आठवण आली, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय काकू. आता माय बाई, थांब माय बाई, पहिले मला बोलू दे. हॅलो, नमस्कार मित्रांनो. कशा. आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल. मी बी मजेत आहे. आता 3-4 दिवस झाले बापा माझ्या चॅनलवर व्हिडिओ काही आलाच नाही. मला माहीत आहे तुम्ही वाट पाहता माझ्या व्हिडिओची. पण काय करू बापा,
काही ना काही म्हणत नाही प्रॉब्लेम येऊनच जाते. आता लेकराईचं करणं, घरातले कामं बी करणं, कधी कधी तब्येत ठीक नाही राहत, तर कधी कधी कोणतं कामच येऊन जाते, तर कुठं जास लागते, तर कधी काय येतच राहतात प्रॉब्लेम. म्हणून बापा व्हिडिओ टाकणं होत नाही माया कधी कधी. सर्व एकटीले पाहणं म्हणजे टेन्शनच येते ना. सर्व मलाच पाहा लागते, लेकरायचं, घरातले कामं बी, बाहेरचं बी. लय टेन्शन आहे बापा मामांग. आशा करतो तुम्ही समजून घेसान. आता तुम्हालाच म्हणू शकतो बापा समजून घ्या म्हणून. दुसऱ्याला म्हणून तर दुसरे का माय ऐकतील का, मला का समजून घेतील? मला माहीत आहे तुम्ही मा व्हिडिओची लय वाट पाहता म्हणून. पण बापा खरं सांगतो, मी एकदम मला जेव्हा अर्जंट काम असलं किंवा माझी तब्येत वगैरे खराब असली ना, मी तेव्हाच व्हिडिओ टाकत नाही. नाही तर मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. एक दिवस जर मी व्हिडिओ टाकला नाही ना, मला गमत नाही. मला असं वाटते माये भाऊ बहीण माझी वाट पाहत असन, माझ्या व्हिडिओची वाट पाहत असन. मला जेव्हा अर्जंट काम असलं ना, मी तेव्हाच टाकत नाही. आता 3-4 दिवस झाले माझी तब्येत खराब होती आणि वरतून निराकामच कामं. त्याच्याच्यानं काही व्हिडिओ टाकणं नाही झाला बाप्पा. आशा करतो तुम्ही समजून घेसान. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला आता जातो म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये आणि या दोघीची साडी घेतो. नाही तर कोणी घेऊन जाईन म्हणते, यायला टेन्शन आलं. चल जातो मग मी, तुम्ही बी जा, तुम्हाला उशीर उरायला. अजून घरी जायला उशीर व्हाय तर तुमचे सासू बोंबलन तुम्हाला. हो ना काकू? बरं काकू येतो आम्ही. हो या. आणि साड्याची काही काळजी नका करू तुम्ही. कुठं नाही जात साड्या, मी घेऊन घेतो सुरेखाच्या इथून साड्या, मग तुम्हाला देऊन देईन. बरं काकू, चला येऊ मग आम्ही. हो माई या. चला नंदी. हो ताई चला येतो काकू. या, मी बी जातो ब्युटी पार्लरमध्ये प्रियंकाला घेऊन. हो काकू. कंचन, ए कंचन, कंचन, कंचन. कोण आलो माहिती? एवढा आवाज दूर आला लगे. माझी झोप खराब करून टाकली पुरी. कंचन काय वा? आजीबाई कंचन आहे का? कंचनला आवाज द्या बरं. काय आवाज देऊ कंचनले? काय काम आहे? नाही आजी, कंचनला दिवसानं आली ना गावावरून, तर तिला भेटायला आलो आम्ही. आवाज द्या बरं थोडा. नाही झोपली आहे ते. झोपली आहे ते? तर कधी झोपत नाही दुपारी. म्हणजे कधी झोपत नाही तर का झोपू नाही शकत का ते? नाही तसं नाही म्हणून राहिली मी. मला ते काही माहीत नाही. तिचं डोकं दुखू राहिलं होतं तर ते झोपून गेली. मला सांगितलं तिनं, कोणी मला बोलवायला आलं किंवा कोणी मला आवाज दिला तर मला उठवायचं नाही म्हणा झोपेतून. आणि आम्ही काही तिला उठवत नाही बाप्पा झोपेतून. बोलते ते आम्हाला. काय बोलते? बोलते. तिची तब्येत नाही आहे चांगली, झोपू द्या तिला. मी झोपून होती, माझी झोप खराब केली. नाही थोडंसं 5 मिनिटच बोलायचं होतं. उठू का मग मी तिला झोपेतून? तिची तब्येत नाही आहे चांगली तरी उठू का? काय तब्येत नाही चांगली? हो तुम्ही म्हणसान तर उठवतो बाप्पा, आता उठव. छान ए कंचन. आजी राहू द्या, काही उठू नका कंचनले. तब्येत खराब आहे म्हणता तर काय? राहू द्या आजीबाई, काही उठू नका. तिची तब्येत खराब आहे तर आराम करू द्या तिले. नंतर येऊ आम्ही, नंतर भेटू तिले. ते थोडी ना कुठं चालली, आम्ही कुठं नाही चाललो. भेटूच तिले, नंतर येऊ आम्ही. झोपू द्या तिले, करू द्या आराम. राधाताई मला काय वाटते, ही आजीबाई खोटी बोलू राहिली. काय माहित माय बाई, तब्येत खराब बी असू शकते ना. आजीबाई काय खोटी बोलीन? पण शांता काकू थोड्या वेळ पहिलेच भेटायला आली होती ना. शांता काकून तर काही असं सांगितलं नाही कंचनची तब्येत खराब आहे का काही. तेव्हा चांगली असन तब्येत, आता खराब झाली असन. माया तर भरोसाच नाही आजीबाईवर. हे आजीबाई लय खोटी बोलते. नाही व, बुडा माणूस आहे, खोटं कायले बोलीन. चल नंतर येऊ आपण भेटायला. चला बाप्पा राधाताई, आता तुम्ही म्हणतात. पण खरं सांगू का ताई, मला काही भरोसाच नाही आजीवर. पण आपण करू बी काय शकतो बाई? कंचनची आजन सासू आहे ते, आपण थोडं ना काही म्हणू शकतो. आपण पाहिलं मैत्रीण काही मैत्रिणी. जाऊ दे नाहीच्या घरातल्या म्हणतात, आपण काय बोलतो? खोटी बी बोलत असेल तर काय करू शकतो आपण? पण असं थोडं नाही की खोटीच बोलत असेल म्हणून खरंच कंचनची तब्येत खराब असेल. नाही हो ते बी आहे म्हणा. चल नंतर येऊ आपण भेटायला. काय करू राहिल्या बा खुसर गोष्टी? महाभारत काय बोलू राहिल्या का? नाही आजी, तुमच्या बऱ्यात काही नाही बोलू राहिलो. बरं येतो मग नंतर भेटायला आम्ही कंचनले. येताच काय नंतर भेटायला? काहून येऊ नाही का आम्ही? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. जाऊ दे मनीषा, चल आपण जास्त काही बोलू नको त्या आजीबाईसोबत. बरं राधाताई चला मग. येतो आजी आम्ही. कंचन जर उठली तर तिला सांग राधा आणि मनीषा भेटायला आली होती म्हणा. नाही तर ते म्हणन की भेटायला नाही आल्या. हो लय मैत्री आहे ना तुम्ही लोकांची. सांगून देईन मी. राधा आणि मनीषा भेटायला आली होती, सांगून देईन. बरं येतो आम्ही. बसा ना, चहा गी बनवतो ना. नाही राहू द्या, काही बनवू नका चहा. जातो आम्ही. जशी तुमची मर्जी बापा. नाही तर मन सांग, आजीनं बसायला म्हटलं नाही, उभ्या काढून दिलं. नाही आजी, असं काही नाही आहे. आम्हाला काम आहे घरी. मोठे काम आहे तुम्हाला घरी जर तुम्हाला कामं असते तर असे लोकांचे घर पण झाले नसते आल्या. जास्त मैत्रिणी आहे. कंचनले चुगल्या सांगणाऱ्या, आमच्या घरात भांडणं लावून देणाऱ्या. या मैत्रिणीचं बी काही ना काही करा लागन मला. रंजनासोबत बोला लागेन या मैत्रिणीबद्दल. सांगा लागन रंजनाले, तू या सुनीच्या मैत्रिणीनं बंद कर म्हणून पहिले. आई सुनवाईरीची मैत्री नाही पाहिजे का आतल्या बायासोबत? चुगल्यास करतात त्या आणि भांडणं लावतात घरात. पहिले या कंचनच्या मैत्रिणीनं बंद करा लागेन घरी. चांगल्याच मैत्रिणी बनवल्या गावातनी कंचनची गावातल्या बायासोबत पहिले मैत्री तोडा लागेल. या मैत्रिणीच्या बाऱ्यात बोलाच लागेल मला रंजनासोबत. काय म्हटलं आजी? नाही हो, तुम्हाला काही नाही म्हणून राहिली. चाल ना बाई मनीषा. हो चला ताई.
येतो आजी. येतास का डबल? काऊन आजी येऊ नाही का आम्ही? नाही व तसं म्हणणं नाही माय. आपण निघायच्या वेळेस येतो असं म्हणत असतात ना, तेच म्हणू राहिली येतो आम्ही. अशी गोष्ट आहे का? या या या. आता नाही बाई जासान तेव्हा येसान ना, डबल यासाठी तुम्हाला जा लागन ना. चला व ताई, ते आजीबाई शिल्लक बोलते. हो चाल नाही बाई, अगाऊच्या बुढी थोडी. मी पहिलेच म्हटलं होतं तुम्हाला. चल नाही बाई, नाही तर मग या बुढी संग चांगलं भांडण होऊन जाईल माय. हो हो चला 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 करू राहिल्या, निघू काही नाही राहिल्या. चाललो ना आजी, चाललो ना. इथं का थांबासाठी आलो आम्ही? चाललो ना, आमच्या घरीच चाललो ना. चला राधाताई चला. त्या आजीबाईच्या नांदी लागून काही फायदा नाही आहे. तशीच बोलते ते आजीबाई. काय माहित नाही बाई कोणच्यान कशी राहते त्याच्या घरात. डोकेच नाही येते इले कोणासंग कसं बोला लागते, काय बोला लागते. तर चला चला. गेल्या माय बाई, चालल्याच नव्हत्या. माझी झोप मोडली बाई ह्या बाई ना. चल माय बाई, थोडीशी झोप तुम्ही. कंचन ए कंचन, आलेच कडबल ह्या दोघी. याच्या जीवाला काही नाही. आता सांगतो इले. सांगितलं होतं ना तुम्हाला मी ना, झोपेला आहे म्हणून. ते तिची तब्येत नाही आहे चांगली, डोकं दुखू राहिलं. डबल आल्यास का तुम्ही? अरे आजी काय झालं? कंचनची तब्येत नाही आहे का चांगली? हे आल्या का आता? वच्छलाच्या सुनी आहेत वाटते ह्या दोघी. तुम्ही वच्छलाच्या सुनी होय ना? हो, आम्ही कंचनला भेटायला आलो. हो हो, तिले तर पुरं गाव शिवरायला भेटाले. माहिती नाही एवढी काय आवडते तर कंचन या लोकाईले. कुठं आहे, आवाज देता का थोडा? सांगितलं ना तुम्हाला तिची तब्येत खराब आहे, डोकं दुखत आहे तिचं, झोपली आहे. तिनं मला सांगितलं कोणी जर मला बोलवायला आलं तर सांग की मी झोपेला म्हणून, मला उठव सांग नका. अरे आम्ही तर फोन केला होता तिले, तिनंच तर बोलवलं आम्हाला. ते मला काही माहीत नाही. तिनं मला सांगितलं कोणी जर मला बोलवायला आलं तर मला उठव सांग नका. काय कंचन असं म्हटलं की कोणी आलं तर मला उठू नका? हो, तिला माहीत असेल ना तुम्ही उरायला म्हणून. तुमच्यासोबत बोलायचं नसेल तिले. आमच्यासोबत बोलायचं नव्हतं तर आम्हाला पहिलेच सांगायला पाहिजे होतं की मला तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे, येऊ नका माघारी. आम्ही काय टायमातून टाईम काढून आलो असतो. आम्हाला काम आहेत घरी, आमचे कामधंदे सोडून आलो आम्ही तिला भेटाले. ते तुमची गलती आहे बाई, त्याच्यात मी काही नाही करू शकत. तुम्ही म्हणसान तर जबरदस्ती उठवतो तिले, पण तिनं मला सांगितलं मला कोणी भेटायला आलं तर मला उठू नका. नाही नाही नाही, तिला आमच्या संग बोलायचं नाही आहे तर कायले बोलू आम्ही तिच्यासोबत. राहू द्या आजी, जातो आम्ही घरी. तशी इले काम आहेत आम्हाला घरी. हो हो हो, जा तुम्ही जा, घरचे कामं करा. तशीच आहे ते, मग बोलते काय आणि करते काय. तिनं फोन करून तुम्हाला भेटायला बोलवलं तर तिनं भेटायला पाहिजे होतं पण कंचननं. पण काय करू बाई ना, तिनं मला सांगितलं ना मला उठव सांग नका, कोणी आलं तरी मला भेटाले. पण कंचन तर कधी असं करत नाही. आता आली ना बाई तिच्या मायबापाच्या घरून तर पहिल्यासारखी नाही राहिली. ते साधी सुधी लय बदलली म्हटलं. काय माहित तिच्या मायबापानं कोणती पट्टी पडवली तर तिले. आमच्यासोबत बी काही चांगली नाही राहत आहे, पुरी बदलली म्हटलं ते. पण ते माझं फोनवर बोलली तसं काही वाटलं नाही. मला काय माहित नाही बाई काय बोलली काय नाही तुझ्यासोबत. तर मला जे सांगितलं तिनं ते मी तुम्हाला सांगू राहिली. बाकी तुम्ही पापा तुम्ही माणसांत उठवतो तिले. नाही नाही, राहू द्या काय उठू नका. चाललो आम्ही घरी, आम्हाला घरीले काम आहेत. बरं जा घरी आपल्या, आणि आपल्या घरचे कामं करा. तिच्या नांदी काही लागू नका, तिच्या नांदी लागून काही फायदा नाही आहे. स्वतः तर काही घरातले कामं करत नाही आणि दुसऱ्याही करू देत नाही. ताई चला. पंचनले आपल्यासोबत बोलायचं नाही आहे तर काय आपला टाइम वेस्ट करता इथं, आपल्या काम आहेत घरी. चाल बाई मग आनंदी, चला. हो चाल, जा जा लवकर जा. अरे आनंदी वहिनी आणि विशाखा वहिनी होय नाही? आनंदी वहिनी, विशाखा वहिनी. आता नाही बाई व हा कायले आला बापा अक्षय म्हणतात नीच. काय माहित आता हा बोलते का काय तर. हां जाय ना तू अंदर अंदर जाय. मी बोलतो ना त्याच्यासोबत, बोलतो मी. जाय तू हो अंदर. आजी सरक म्हणता तू. अरे वहिनी तुम्ही कुठं चालल्या? जी आम्ही कंचनला भेटायला आलो होतो बाप्पा. कंचनला आमच्या संग बोलायचंच नाही आहे तर चाललो बाप्पा आता आम्ही आमच्या घरी वापस. कोण म्हणते बोलायचं नाहीये? तुमची तर किती वेळची वाट पाहू राहिली म्हटलं कंचन. थांबा आता आवाज देतो. काय आमची वाट पाहत होती? हो, तुमचं बोलणं चालू होतं ना फोनवर. खूप वेळची वाट पाहत आहे तुमची ते. आता माय बाई खुलते आता माई पुरी पोल. हा पोरका बी टायमावर आला, कोणतं काम असलं ना तेव्हा नाही नसा टायमावर आला. पाळलं नाही ना मला तोंडावर. कंचन ए कंचन, पाय कोण आलं? कंचन. अरे विशाखाताई, आनंदी, आल्या का तुम्ही दोघी? मी तुमच्या दोघीची किती वेळची वाट पाहू राहिली होती. एवढा उशीर लावला तुम्ही नाही आले. कंचन वहिनी तर वापस चालल्या होत्या, मी न थांबवलं ताईले. हो ना. आता नाही बाई कंचन, तुझी तब्येत तर चांगली आहे ना बाई ना. माझ्या तब्येतले काय झालं? माझी तब्येत चांगली आहे. काऊन काय झालं? काऊन अशा बोलू राहिल्या तुम्ही? आता नाही बाई, आता खुलते नाही पोल. तिथून पयाले पुरीन मला. मला थोडं काम आहे. बोला तुम्ही मैत्रिणी येतो मी. आजी कुठं चालली तू? काम आहे मला थोडं, येतो मी. आजी काऊन गेली? कंचन बोला तुम्ही आता मैत्रिणी. मी जातो, मला काम आहे थोडं. मी काय म्हणतो ती अक्षयजी, थोडा नाश्ता घेऊन येसान ना बाहेरून. मी ना काही नाश्ता बनवला नाही ना, आता माझी जीवावर बी आली नाश्ता बनवायची. आनंदीसाठी आणि विशाखाताईसाठी नाश्ता घेऊन या, काही समोसे वगैरे. हो हो ठीक आहे, घेऊन येतो. आता नाही बाई काय समोसे बोलवतो व तुझ्यासोबत बोलायला आला मी, खास ठेवून आलो. भाऊजी काही आणायची गरज नाही आहे.
नाही नाही वहिनी आणतो ना, चाललोस ना मी बाहेर, तू घेऊन येतो. विशाखाताई आणू द्या. माझी बी इच्छा आहे समोसे खायची. या बहाण्यानं मलाही भेटून जाईल. बरं ठीक आहे बाप्पा, आणा मग. बरं येतो मी. बोला तुम्ही मैत्रिणी. हो ठीक आहे. कंचन, तुझी तब्येत खरंच ठीक आहे ना? आता नाही बाई, मग तब्येतले काय झालं? कोणी सांगितलं तुम्हाला माझी तब्येत खराब आहे म्हणून? ते तुझी आजन सासू नाही का व ते आजी, ते म्हणत होती बाप्पा, ते काढून दुरल ती आम्हाला. ते बुडी तशीच आहे. कोणी घरी आलेलं सहन नाही होत म्हटलं तिले. जाऊ द्या, तिच्या इकडे काही लक्ष नका देऊ तुम्ही. आता इथंच उभ्या राहायसान का? चला ना अंदर. आरामात रूम मध्ये बसून बोलू आपण. बरं ठीक आहे. चल ना नंदी. हो चल कंचन, चाल. चला ताई. हो.